काशीखंड अध्याय 50वा। श्री गणेशाय नमः। षण्मुख मनेगा अगस्ती मुनी, त्या दक्षिण देशी काम्य कवनी, महाक्षेत्रासे पुण्यजीवनी गोदावरी पापनाशिनी ते। त्या गोदावरीच्या उत्तर पारी प्रतिष्ठान असे पुण्यपुरी, तेथे लिंग स्थापना बरव्या परी पिप्पलेश्वर तो। ददीची ऋषीचा कुमार पिप्पलाद नामे महामुनिवर, तेने गोदावरी तीरी स्थापिला हर, त्या नाव पिप्पलेश्वर। ऐसे ते गोदेचे उत्तर तीर, तेथे प्रतिष्ठान पुण्यपूर। त्या नगरीचा मूळिया द्विजवर, ग्रामलेखक दत्तोग्रास नामे। तो सर्व पुरीचा प्रतिग्रही, आपणची अंगीकारी सर्वही। आणि का ब्राह्मणांसी नेदी काही, दान मात्र तो। ऐसा त्या ग्राम मूळियाने दाणे घेता, काळक्रमीला प्रतिष्ठानी असता। तो महाब्रह्मद्वेषी होता, कवर्ण ब्राह्मण। गोदेचे तीरी ज्या ज्या क्रिया अपार, त्यांत महादानाचा करी अंगीकार। अधर्माचे प्रतिग्रह अपार, आपणची संग्रही। भले जे षटकर्मी ब्राह्मण, त्याचे गृही। न स्वीकारिती अन्न, एक जे ब्राह्मणानाथ दीन, त्यांसी काहींची नेदी। ऐसा दत्तोग्रास उदर भरी, त्या गोदावरीच्या तीरी। तो ब्राह्मण अधर्मी दुराचारी, वर्जिलासे सत्पात्री। ऐसा तो दत्तोग्रास ग्रामलेखक आणि ग्राम मूळिया प्रतिग्रही तो एक। नगरामध्ये उपदेशी लोक, दान द्यावया कारणे। दीर्घदान चर्मक चांडाळाचे, अंगीकारी जुगारी अत्यंज जातीचे। चोरी चप्पी आणि पसारियांचे उपदेशोनी मागे। त्या काळी नगरी करी भ्रमण, तो न करीची संध्या स्नान। आंघोळीने करी दंत धावण, अमंगळ ऐसा पै। आपहस्ते सोवळे करी, रजकाचे घरी प्रक्षाळिले वस्त्र अंगीकारी। नित्य मंडळी विन भोजन करी, दुष्ट बुद्धी तो। दीन अनाथ ब्राह्मणांसी वंची, दुष्टदाने घे बहुता आपणची। स्वल्प देखे तरी म्हणे तुमची, न घेई मी दाने। बहुत द्रव्य दान देखे दुष्टाचे, त्यासी म्हणे हे निर्दोष तुमचे। ऐसा तो अमंगळ आपुल्या कुळधर्माचे नेने आचरण। त्या नगरी एक ब्राह्मण नित्याचारी, महास्वधर्मी वर्ते कुलाचारी। तो सहस्त्र भोजन केलिया विन, दिवस घरी जाऊ नेदी व्यर्थ। मूळिया जाय त्याच्या गृहासी, दान द्रव्य मागे आपणासी। परी स्वहस्ते नित्याचार्यासी, दान करू नेदी। मग तो द्रव्य घेऊनी आपणापाशी, बहुतांनी आपुल्या गृहासी। मग स्वल्प विभाग नेदी ब्राह्मणांसी, तो कैशिया परी। तुळा पुरुषाचा जो सुवर्ण भार, जो ब्राह्मण पावे शतभर। त्यासी देतसे जव मात्र येर, आपणची राखे सर्व। जो ब्राह्मण पावे पंचगोदान, त्यासी पहुडली वस्त्रची देऊण। स्वयंपाक करी घृते परिपूर्ण, तो आपणची भक्षी। एरा समर्पी स्वल्प किंचित, ते आशाबद्ध उठवी अतृप्त। ऐसा वर्तत जन्मपर्यंत, आळसची नसे। म्हणून दान ते स्वहस्ते कीजे, आणि सत्पात्र असे ते पूजिजे। त्यासी किंचित देता पाविजे, लक्ष पुण्यासी। ग्राम मूळियासी न दिजे दान, मूळियाने होईजे महादूषण। तो दाता धापाता जाय दारुण, चंद्रार्कवरी पै। आम्ही म्हणे अगस्ती मुनी, म्हणून सत्पात्र पाहिजे दानी। जैसे दग्ध बीज रोपिता मेदिनी, न करीची विस्तार। ऐशी मूळिया हाती केली दाणे, ती बाधली नित्याचार्या कारणे। स्वामी म्हणे एकाग्र म्हणे, परीयसी गा अगस्ती। अन्य ज्ञातीचा प्रतिग्रह घेत, ते अंगीकारिले जन्मपर्यंत। परी त्या आणि का सत्पात्री किंचित, नेदी दशांश मात्र। तो ऐसा दोषिया जाणोनी द्विज, तव यमा विपती सूर्यात्मज। दुजा आज्ञा करी धर्मराज, दोषी आणावया। अरे काम्य कवनी, गोदेचे तीरी प्रतिष्ठान नामे पुण्यनगरी। तेथे असे तो दुराचारी, ग्राम मूळिया दत्तोग्रास तो। तयासी देहांत झालिया पूर्ण, आले असे मृत्यूचे अवसान। त्यासी दुस्तर नरक भोगवारे संपूर्ण, 30 सहस्त्र वरुषे पै। ऐसी धर्माची आज्ञा घेऊनी, दूत धाविनले मृत्यू भुवनी। सांगा ते राक्षस घेऊनी, आले गोदातीरी। मग ते प्रतिष्ठान पुरी, संचार केला यम किंकरी।
ते समयी असंभाव्य व्यापिला ज्वरी दत्तोग्रास बसावया ज्वर व्याधी द्रव्य सोनी व घे औषधी त्यासी आली जव पूर्ण अवधी तव पाश टाकिले यमदूती तव अगस्ती वदेजी कृपावंता तू ज्ञानिया शिवसूता यम किंकरी त्या दत्तोजिता टाकिला पाश तरी तो दत्तोग्रासाचा जीवात्मा तो कैसा सापडला यमा ते मज निरुपाजी पूर्ण क्षमा करोनिया स्वामी म्हणे पृच्छेची वरा आत्मा ज्ञानिया महायोगीश्वरा तुझ स्पर्धा कीजे त्या नदेश्वरा चिरार्णवाचिया तरी हे ही गान्यून वचन तू आ समुद्राचे केले आचमन तुझे अधिक गाधैर्य ज्ञान वसुमध्ये मेरू जैसा जो सर्वा घटी व्यापक विश्वंभर तो परमात्मा ब्रह्मांडीचा राज्यधर तरी जीवात्मा तो त्याचा छायांकुर हृदयी अष्टदळी तो परमात्मयाचा सरिता ओघ जैसा वर्ते शरीरत्रयी माया वेवसा मनी आसनी बैसुनी दश दिशा क्रमित कुबुद्धी संगे जीव हा माणी ईश्वर मनासारी सरिसा धावतसे वेगवत्तर यास्तवनेन ती विश्वंभर जीवात्मयासी पै तो जरी परमात्म्यासी जाणता तरी यमगणांसी नागवसता जैसे वस्त्री बांधिले महाहुता केवी पार राहावे जैसा तो उदया चळींचा तरणी जणांसी न बाधी लक्षिता नयनी तोची ब्रंध लक्षिता माध्यांनी जणांसी संकट म्हणोनी जो रवी प्राता काळींचा तैसाची जीवात्मा मनोवृत्तीचा परमात्मा जो जातो जाणावा साच्या माध्यांनीचा सूर्य जैसा परियेसी गा मित्रावरून सुता तो ब्राह्मण आत्मज्ञानी नव्हता म्हणून सापडला कृतांता वासना लिंग देहे जीव तो हृदयी अष्टदळ स्थानी परमात्माची बिंबलासे दर्पणी सर्व जनता घटीस असे व्यापुणी अनुरेणू रूप त्यांचे त्या अष्टदळामध्ये पाहता त्रय शरीरे असती गा महंता त्या देहत्रयाची अवस्था जागृती स्वप्न सुषुप्ती कारण देह झालासे निद्रित लिंग देह भ्रमे स्वप्नवत स्थूळ देही चेवला जागृत जीवात्मा हाची पै आता असो हे आत्मज्ञान सर्वही दत्तोजित सापडला लिंग देही मनोनी बांधिती यम जैसे अही देखा दुराचारी आसी मग ते राक्षसा ऐसे शरीर कृष्णे जैसा दग्धिला गिरीवर ते महाविशाळ मंगळ थोर प्राप्त केले ब्रह्मणा वक्षास्थळ जैसी गिरी कुटे श्रवण घ्राण रध्रे जैसी कपाटे सूक्ष्म मात्र मुखवटे क्षुधा पर्वता समान मनुष्य मुंडाचिया माळा बिभिस्ता ते कंठी भूषण राक्षसा शरीरी प्रकटली दुर्दशा पाडिले कृमी अंगी जैसे गिरी पाठारींचे दीर्घ तृण तैसे रोमांच दीर्घ कठीण मग ताडिते झाले यमगण त्या राक्षसासी मग ते 30 सहस्त्र संवत्सर रवरवी घालिती यम किंकर क्षुधा समयी न देती आहार करीती पीडा थोर पै अणुमात्र सूक्ष्म वदन देही क्षुधा तरी गिरी समान भक्षणाही जेथे सहस्त्र योजन तेथे नेदी यम किंकर पर्यन्य काळी जीवने पीडिती तीक्ष्ण उपलावरी सुषुप्ती शीतकाळी नेऊनी बैसवीती हिमाचळावरी उष्णकाळी उष्ण पीडा थोर ऐसे नानाविध अघोर त्राणे ताडिता यम किंकर नवती कृपाळू महातीर्थाचा जो दोषी प्राणी तो न घालिती 84 योनी कुंभिपाकी घाली जे यमगणी 30 सहस्त्र वर्षे पै तो राक्षस होऊन या पिसा यमदूत फिरविती दाही दिशा कुंभिपाकाचा जो वळसा निर्मिला महादोषियांसी कुंभिपाक सांगता सविस्तर तरी 12 सहस्त्र घोर कथेसी विलंब होतसे थोर परिसंकलित सांगतो इतुके दिवस तो दोषी प्राणी रवरव भोगविले यमगणी मग आलिया दोषावसानी करीती अभेर त्याचा
दोषदंड झालिया यम किंकर, त्याही अव्हेरीला तो निशाचर. त्याचे भूत भविष्य हे होणार, करता समग्र जाणेल पै. मग तो क्षुधा पिडेचेनी ज्वाळी, राक्षस भ्रमतसे भूमंडळी. जन्मभूमिकेसी प्रतिष्ठा स्थळी, आला गोदातीरी तो. त्या प्रतिष्ठानी महाप्राज्ञ, नित्याचारी होता ब्राह्मण. सहस्रभोजनाविरहित दीन न क्रमी कदा तो. मग तो राक्षस गेला त्याचे गृही, म्हणे तेथे भक्ष मिळेल काही. म्हणून संचरला देही नित्याचाराची. गृही पूर्ण असता हरी सुंदरी, मग दुर्दशा प्रकटे शरीरी. ते समग्रही ऐश्वर्य हरी क्षणा माझी पै. जैसा क्षीरामृते घट भरिला, त्यामध्ये लवणाचा अंश पडिला. मग तो जैसा विलया गेला क्षीरामृत रस. जैसा नयनी ओळंगे जलधर, पृथ्वी जना उपकार करावया थोर. तेथे जैसा अकल्पित उद्भवे समीर, तो विध्वंसी अभ्रपुटे. की अरोग स्वस्थ असता नर, अकस्मात देही संचरे ज्वर. तैसा संचरला निशाचर, नित्याचारी याचे हृदयी. तो नित्य ब्राह्मण भोजन करी, दोषी संचरला त्याचे शरीरी. मग विमुख झाली ते सुंदरी, पद्मनाभाची पै. विपरीत बुद्धी प्रकटली देही, ऐश्वर्य हरिले सर्वही. गृही शेष उरले होते काही, ते हारविले द्यूतकर्मी. ऐसा तो द्यूतकर्मी नित्य खेळता, ब्रह्मभोजाची नेने गंधवार्ता. गृही होती सुलक्षण शुभकांता, तेही हारविली पै. हेची गा दुर्दशेचे कारण, जयासी कुबुद्धीचे श्रवण पठण. अध्यापाता जावया अवसान, हेची मूळ मुनी. देही संचरला निशाचर, सत्वर अव्हेरीला तो द्विजवर. क्षुधाक्रांत होऊन तत्पर, भ्रमे जनांची ये द्वारी. पाहता अन्नसत्र जयाचे मंदिरी, तो क्षुधाक्रांत जनांचे द्वारी. मृदुल आस्तरणे मंचकावरी, तो शेजे तृणाची या. म्हणून कुबुद्धीचा देही स्पर्श, तो निर्धन जाणावा पुरुष. कुबुद्धी सर्वथा करी नाश, ऐश्वर्यासी सर्वथा. कुबुद्धीचा सखा तो अभिमान, कुबुद्धीचा पदार्थ इच्छा न्यून. कुबुद्धीस्तव तो विधी वाहन, इच्छी कुपोदक. ऐसा तो कुबुद्धी निशाचर, तेने अपमानिला तो द्विजवर. मग तो होनिया किंकर, खिल्लारे रक्षी जनांची. ऐसा तो नित्याचरी नित्य नेमाने, संकल्पी होता नाना दोने. पहा हो कैसी कुबुद्धीची लक्षणे, तो भ्रत्य झाला जनांचा. ऐसा तो भ्रष्टला द्विजवर, तेने प्रहारीला आपुला कुलाचार. देही संचरला तो निशाचर, प्रतिष्ठान पुण्यपुरी. तेथे कोणी एक वनिजवर, तो दीर्घ लक्ष्मीचा पडी भार. त्याचे घरी राहिला तो द्विजवर, वृषभ रक्षित तयाचे. त्या वनिजवरे कोणे एके काळी, क्रमिली आनंद वनस्थळी. तो द्विजवर भ्रत्याजवळी, वृषभ रक्षी पै. ऐसे क्रमिले महापुण्यस्थानी, पावले पंचक्रोशीची या प्रमाणी. मग तेथे धाविनले ते क्षणी, गण त्रिपुरांतकाचे. शैलादी घंटाकर्ण विरूपाक्ष, गोकर्ण कीर्ती मुख आणि त्र्यक्ष. त्याही धरिला तो वृषभरक्ष, वनिजवराचा. त्याचे देही होता निशाचर, त्यासी काढिते झाले शिववीर. तो घातला पंचक्रोशी बाहेर, शुद्ध केला नित्याचारी. की तो ऐसाची काशीचा प्रादुर्भाव, महापापा होतसे पराभव. की तेथींचा वासी महादेव, की हेची शक्ती पै. मग तो महादोषी निशाचर, शिवगणी त्याचा केला अव्हेर. काशीमध्ये नेला तो द्विजवर, नित्याचारी पै. ब्राह्मण भोजनाचे पुण्य पूर्वापारी, आराधना केली नित्य गोदातीरी. तेने सामर्थ्ये प्राप्त काशीपुरी, नित्याचार्या पै. मग तो अपराधी राक्षस, काशीमध्ये करू पाहे प्रवेश. त्यासी येऊ नेदी गणाधीश, देहली गजेंद्र तो. पंचक्रोशीची या प्रदक्षिणे बाहेरी, पराभविला तो दुराचारी. दृष्टी अवलोकिली पुरी काशी, राहिला तेथेची पै.
जैसा मृगेशाचेनी पक्षवाते युगांत होतसे कुरंगाते की सिंह गर्जनेसी त्वरिते पळती मातंग की दृश्य झाली या अग्निज्वाळ देखता आधींची पळे व्याळ की शिवमंत्रासी काळ कांपे थरथरा तैसा देखोनी काशीचा प्रकाश प्रदक्षिणेसी राहिला तो राक्षस महापापांचा होतसे नाश काशी दर्शन झालिया मग काशीचा कळस मनोहर दुरोनी पाहतसे निशाचर तेने पराभविले दोषंकुर काही एक राक्षसाचे मागुता देही रिघावयासी मार्गी लक्षितसे नित्याचार्यासी कशी करे दृश्य होती त्यासी परी न देखे तो द्विज ऐसा तो राक्षस दोषी पूर्ण काशी प्रदक्षिणेसी करीतसे भ्रमण तव द्वादशादित्या माझी एक जाण झालासे रक्षपाळ तेथे विमलेश्वर देखे तो निशाचर तेथेची महालिंग मनोहर प्रासाद विमलेश्वराचा थोर देखिला राक्षसे लोलार्काचे महाद्वारी राक्षस भक्षावया पाहे ग्रास तव प्रासाद मंडळी एक पुरुष देखिला असे राक्षसे तो शिवाचा उपासनी होता ब्राह्मण तेथे पूजित होता त्रिनयन त्रिकाळ शिव मंत्र तो साधून करीतसे जन मित्र तो पूजा विधी सारोणिया बाहेरी आला तो जन मित्र ब्रह्मचारी मग शिवस्तुती दीर्घस्वरी उच्चारिता झाला प्रेमानंदे भरितमणी गद्य पद्य विधींचा पूर्ण ज्ञानी त्रिकाळ पूजिल्या विनशूल पाणी न क्रमी सर्वथा तो थैथैकारे संगीत शब्दे तो नृत्य करी महा आनंदे प्रसाद प्रदक्षिणा विनोदे नित्य करी शत एक तव राक्षसे देखिले ब्राह्मणासी मग धाविनला तो भक्षावयासी ब्राह्मणे देखोनी राक्षसासी धरिले महाभय राक्षस देखिला जैसा महागिरी कंपायमान झाला तो शरीरी तेने भय स्मरण करी विश्वनाथाचे पै शिव शिव नाम उच्चारी वक्रे भाडी विभूती लावी शिव मंत्रे मग त्या शिवनामाची होनी शस्त्रे भेदली राक्षस शारीरी ब्राह्मणावरी तो क्षुधाक्रांत जवळी येत होता धावत तव हृदयी बैसला महाघात शिवनाम शस्त्राचा भाडी विभूती देखिली नयनी शिवनाम श्रुत झाले श्रवणी मग त्या राक्षसाचे मनी उपजली कृपापै पिशाच बुद्धीचे आले अवसान जन्मांतर दोषांचे झाले पुरश्चरण राक्षसे विपरीत बुद्धी प्रहरुण धरिली सुबुद्धी पै कर संपुट जोडोनी निशाचर त्या ब्राह्मणासी करी नमस्कार मग प्रश्निता झाला तो द्विजवर त्या राक्षसा प्रतिपै ब्राह्मण म्हणेगा महाढिसाळा तू कवण ऐसा पर्वत कुळा तुझ्या कंठी मनुष्य मुंडाच्या माळा कैशी गती तुझी पै विशाळ तुझे शरीर कृष्ण देह तरी स्थूळ अनुमात्र शिरवदन ऐसा तू बिभस्त कैसा कवण ते सांगे आता राक्षस म्हणेगा ब्राह्मणा मी प्रतिष्ठानींचा प्रतिग्राही जाणा द्रव्यावरी होती माझी वासण आणि काकाहींची नेदी ऐसे कृतांते जाणोनिया दोषा मज केले पिसाट राक्षस माझ्या कंठी घातला हा फांस 30 सहस्र संवत्सर महायातना करीती यमदूत कोणे काळी न होती कृपावंत ऐसा निरूपिला सकळ वृत्तांत राक्षसाने ब्राह्मणासी मग मी आलो गा या स्थळी तुझ म्या देखिले चक्षु मंडळी मग जठरी क्षुधा प्रज्वळली देखोनी तुम्हासी तै जी माझी राक्षस बुद्धी होती आणि जो विपरीत भाव होता चित्ती तो पराभवला देखोनी विभूती तुझी या भाळींची तुवा उच्चारिले शिवनाम स्तोत्र तेने माझे सूक्ष्म झाले वक्र माझ्या वक्षास्थळी भेदले महाशस्त्र तुवा उच्चारिले शिवनाम जे तुझ्या भाळी म्या देखिली विभूती ते माझ्या कुबुद्धीची क्षयकत्री माझ्या हृदयी प्रवेशली महाशक्ती सत्यार्थ भावाची तव ब्राह्मण म्हणेगा दीर्घदेही
तू जरी प्रतिष्ठानींचा प्रतिग्राही, तरी तू काशीमध्ये महाद्रोही. आलासी कैसा रे परी सोनी केसरीची गर्गणा, धीरत्व केवी होय वारणा. की सूर्योदय झालिया ब्रंधा, मग कैची निशी पै. की ते राक्षसांची या दीर्घध्वनी, उरग गलित होय मेदिनी. की त्या मृगेंद्राची या झडपणी, कुरंगा होय कल्पांत. तैसे या मंदाकिनीच्या लोटे, प्रवाहती तृण दोष काष्टे. जैसा वायू धुळीसी महानेटे, क्षयो करी पर्जन्यापै. तैसा तू द्रोही गा राक्षस, तुझ काशीमध्ये कैसा झाला प्रवेश. मुक्ताहारीची या भुवनी वायस, प्रवेशे कैसेनी. राक्षस म्हणे गा ब्रह्मचारी, मी प्रदक्षिणे होतो गोदेच्या तिरी. ते प्रतिष्ठान नामे पुण्यपुरी, दत्तोजी तळनाम माझे. माझा जाणोनिया दोष भार, मज प्राप्त केले राक्षस शरीर. रौरवादी महा अघोर, जाचिले यमगणी पै. तो कुंभीपाक महादुर्घट, घटिका पळाक्षरी महाकष्ट. मग दोषांतरी हे शरीर महादुष्ट, अव्हेरिले यमगणी. मग मी राक्षस देही अविचारी, गेलो प्रतिष्ठानी गोदातिरी. तेथे गृहस्थ ब्राह्मण नित्याचारी, होता सदावर्ती तो. मग त्याच्या देही म्या केला स्पर्श, गृह संततीचा केला नाश. मग तो उद्वेगे जी पुरुष, झाला वृषभरक्षी. तो वणी जवराचिया सांगाता, काशीपुरीसी झाला निघता. 5 संवत्सर क्रमिले आता, नाही आला बाहेरी. पंचक्रोशी प्रदक्षिणे बाहेरी, मज अव्हेरिले शिववीरी. येथे बैसलो राक्षस शरीरी, सहस्र कोटी. तो प्रमागुती येईल काशी करुणी, मग त्याचे देही संचरोणी. स्वदेशा जातील घेऊनी, काशी करते. मी 5 संवत्सर येथे, रक्षित बैसलो सांगातिया ते. परी काशी करुणी दक्षिण पंथे, नाही आला अद्यापि. मग मी पंचक्रोशी भ्रमत, येथे आलो अति क्षुधाक्रांत. तव तूज देखिले अकस्मात, भक्षावया कारणे. मग ब्राह्मण पुसे राक्षसासी, काशी करे जाती स्वदेशासी. त्यांची दोषलांछने तयांसी, बाधिती केशी. येथे मंदाकिनी असे शिवकांता, ती लोटी तसे दोषा समजता. काशी कर दोषे बाधी मागुता, हे विपरीत उत्तर तुझे. मग राक्षस म्हणे ब्राह्मण, हे म्या प्राथिले शिवगणा. जे पंचक्रोशी प्रदक्षिणा, अव्हेरिले मज येथे. मग म्या प्राथिले शिवदूत, मज हा नित्याचारी कै होईल प्राप्त. ते म्हणती संवत्सर पर्यंत, जो राही काशीमध्ये. 1 संवत्सर राही काशीमधी, तोची मुक्त झाला सर्व व्याधी. अधिक दिने पावला औषधी, अमृतवल्ली ते. दोष पराभवती देखोणी तयासी, तो सुखे का नव जाय देशासी. जैसे ते पद्मिनी पत्र अंबुसी, अलिप्त असे. संवत्सर न होता काशी करुणी, निघता होय आपुले भुवनी. तयासी पंचक्रोशीच्या प्रमाणी, बाधिती दोष राक्षसा. परी त्या जन्मांतरी असे पावन, मागुते प्राप्त होईल आनंदवण. मग त्रिजन्मवरी निर्वाण, पावती सायुज्यता. ऐसे मज देखता नेनो किती, दोषे बाधले स्वदेशा जाती. परी नाही देखिला सांगाती, 5 वर्षे माझा. मज स्मरला इतुका विचार, तेथे मी होतो 5 संवत्सर. जरी हे माझे राक्षस शरीर, परी हा भाव काशीचा. तुवा केला शिवनाम उच्चार, तो मज हृदयी भेदला महाशर. पराभवला दुष्टभाव क्रूर, स्मरली सुबुद्धी. तरी परी गा ब्रह्ममूर्ती, मज प्राप्त करावी मंत्रशक्ती. तेने मज पावला होय सायुज्य मुक्ती, तो ती दिजे अनुग्रहो. मग बोलिला तो काशीवासी, शिवमंत्र प्राप्त करी तुझसी. सचैल स्नान करुणी वेगेसी, यावे तुवा राक्षसा. पैल विमल कुंड पापनाशन, तेथे तुवा त्वरेने रक्षा रहावे स्नान. मग त्या कुंडीचे पूर्ण जीवन, राक्षस वंदिता झाला. विमल कुंडी दिघे करावया आंघोळी, तव उठावली भूतावळी.
बाबर झोटिंग महाविषाळी खांद्यावरी काळचक्रे राक्षस देखिला अमंगळ देही कुंडी स्पर्शिता हाटकिले त्याही म्हणे तू परतारे महाद्रोही प्रतिष्ठानींचा पै अरे या विमल कुंडी महातीर्था राक्षसा तू प्राप्त नव्हेसी सर्वथा मनोनी धाविनले महाव्यथा करावी राक्षसासी मग तो पळाला जी निशाचर ब्राह्मणापाशी आला भयातुर म्हणे ती जळ दैत्य महाक्रूर उठावले मज हांकित त्यासी ब्राह्मणे ते काळी देवद्वारींची भस्म धुळी ती शिव मंत्रे लाविली भाडी तये वेळी सवेग पै मग ते विभूती घेऊन या करी ब्राह्मणे चर्चिली मंदाकिनी निरी शिवमंत्रे करुणी अवधारी राक्षस भाडी लावित मग तो राक्षस निघाला असताना तव त्या भूतावळी आलिया शरणा स्वागत सांगत लोटांगणा घाली ती साष्टांगे मग विमल कुंडी केले स्नान राक्षस देह झाला हेमवर्ण तव त्यासी उतरले विमान कैलासाहुनी पै सवे गंधर्व अप्सरा दत्यांगणा राक्षस नेला कैलास भुवना ब्राह्मण पाहतसे गगना पाचारी तसे राक्षसाते म्हणे तू जातोसी कैलासा आणि मज का सांडिले राक्षसा एरू म्हणे पंचत्रय दिवसा येशील तूही मूक म्हणे अगस्ती राक्षसा झाली कैलास प्राप्ती एवढी ते भस्म धुलीची शक्ती तो नेला विभूतीने ऐशी हे विभूतीची क्रिया थोरी म्हणून लेपी तसे त्रिपुरारी तयचा मूळ वृत्तांत तो पुढारी निरोपुगा अगस्ती आता विभूती महात्म्य कथा ते भस्म धुली प्रिय विश्वनाथा तरी ते दुर्लभ सुरेंद्र मन्मथा त्रिकाळ इच्छिती आता सावधान जी स्रोतोत्तमा प्रार्थितसे शिवदास गोमा भस्म महात्म्य अतिउत्तमा परिसाजी पुढे इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे देवदास चरिते पिशाच मोचन तीर्थ महात्म्य वर्णन नाम 50 श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।